स्वागत आहे परत एक वेळा आपल्या सगळ्यांचं 70-70 स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित मान्सून सुपर सिरीज. आणि आता खऱ्या अर्थाने मान्सून सुपर सिरीज ला 4 चांद लागले तसं म्हणायला हरकत नाहीये, कारण जोरदार पावसाची बॅटिंग. प्रशांत घरत कॅप्टन मैदानामध्ये, निखिल जाधव या दोघांनीही पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकली होती. 66 धावा. पहिलाच बॉल मारलाय समोर, डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार. पहिल्या बॉलवर सूर्या मणिरत्नमचं स्वागत केलंय. 6 धावाने षटकार. पाऊस सुरू आहे आणि पावसातील क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. आणि दो कोसळणाऱ्या पावसामध्ये पहिलाच बॉल सीमारेषा पार, थोडासा पुढे केला आणि सरळ बॅटने दाखवला षटकार. वा प्रशांत घरात. चांगलं टायमिंग. उसळी घेतली आहे, बॅटची कडा घेतली आहे. सूर्या मणिरत्नमचा पलटवार. विकेट कीपर दीपू माळीचा चमत्कार. विकेट आली है. ये रफ्तार के लिए जाने जाते हैं मुंबई के तेज रफ्तार के लिए जाने वाले गेंदबाज सूर्या मणिरत्नम. रफ्तार उनकी पहचान है और दूसरी गेंद पर जवाब दे दिया, जो छक्का जड़ा पहले गेंद पर. और बड़ा विकेट आता हुआ यहाँ प्रशांत घरत आउट होकर पैवेलियन के तरफ. बारिश भारी मात्रा में गिर रही है और इस वक्त खेलना उतना आसान नहीं है. थोड़ी सी उछाल थी, थोड़ी सी अंदर आ रही थी और बल्ले का किनारा. और उसके बाद दीपू माळी. दीपू माळी विकेट कीपरच्या हातामध्ये हा झेल इथे विसावला आणि प्रशांत घरतचा खेळ संपलाय. ऑफ कटर बॉल होता, पडल्यानंतर बरोबर त्या विकेट म्हणजेच खेळपट्टीच्या डेप्थला हिट केलं, कारण पाऊस पडतोय आणि त्याचा फायदा उचललाय. सेकंड बॉलवरच विकेट आली आहे. फलंदाज बाद. सूर्या विकेट आली आहे. सूरज केने. ओ सूरज केनेची नजर थोडीशी झुकली या बॉलवर. त्याचं कारणही तेच आहे, पाऊस पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये तो वेगाचा अंदाज लावणं कठीण जाईलच बॅटरला, आणि तेच इथे झालंय. त्याच्यामुळे हा जो सामना इंटरेस्टिंग आहे. हा पा बॉल पडल्यानंतर थोडीशी नजर हटली बॉलवरून, आणि रोडवर तर लिहिलेच असतं ना, नजर हटी दुर्घटना घटी, परंतु इथे सेफ आहे बॅटर, हे महत्वाचं आहे. परत एक वेळा बॉल पॉइंटला थोडा वेळ हवेत होता. डीप मध्ये थर्ड मॅन आहे. एक धाव तिथे मिळताना दिसणार आहे. आणि पाहूया पंचांचा इशारा, लेग बायच्या स्वरूपात ही धाव ऍड होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 7. पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच एक वेगळा आनंद मिळतो. या क्रिकेटच्या स्पर्धांपासून हळूहळू आपण पाहतोय महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक शहरात आता पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली जाते. गावात देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या होत आहेत. ग्रामीण क्रिकेट बहरतंय, फुलतंय, आणि त्याचमुळे त्यातल्या त्यात 70-70च्या माध्यमातून पावसाळा सुरू झाल्यानंतर 3 ते 4 स्पर्धा दरवर्षी तुमच्या भेटीला येत असतात. त्याच्यापैकी आता सुपर सिरीज आहे, मग मान्सून ब्लास्ट आहे, टेस्ट चॅम्पियनशिप आहे, कार्निवल आहे, अशा 4 क्रिकेटच्या स्पर्धा येणार आहेत. आणि त्यानंतर फेकी बॉल क्रिकेट स्पर्धा देखील येणार आहे. अपरकट कॅच सोडलाय, एक सोपा कॅच. पहिल्या दिवशी केतन मात्रेचा झेल समोर सोडला होता अक्षयने, आता थर्ड मॅनला अपरकट मारलेल्या नंतर निखिलचा झेल सोडला आणि तो देखील शून्यावर. यही तो देखने मिलता है इस बारिश के क्रिकेट में. उछाल थोड़ी सी ज्यादा थी, उसका फायदा उठाया और इसी स्ट्रोक के लिए जाने जाते मगर फंस गए थे. मगर गीली गेंद है और हाथ भी गीले हैं और उसी के कारण कैच छूटा है. और वो भी निखिल का, जो एक बड़े खिलाड़ी है इस रबर बॉल क्रिकेट के. बाउन्सर अपील होईल आणि पाहूया इथे विकेट कीपर अपील करण्यात मग्न, परंतु सूर्या मणिरत्नम थोडासा लेट अपील करताना दिसला आणि त्याचमुळे इथे देखील डॉट बॉल. आणि ज्या पद्धतीने हे बाउन्सर टाकले जातात, कधी ते खांद्यावर आपटले जात आहेत, कधी चेहऱ्याच्या दिशेने येत आहेत, आणि ज्या पद्धतीने पाऊस पडतोय ऑलमोस्ट हे 2 इंजेक्शन सारखे आहेत बाउन्सर.
कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेदर बॉल क्रिकेटमध्ये कन्कशन टेस्ट होते. जर तुम्हाला हेल्मेटला बॉल कुठेही लागला तर कन्कशनसाठी फिजिओज मैदानामध्ये येतात. परंतु सध्या आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर याची ऑलमोस्ट हॅबिट आहे, सवय आहे प्रत्येक खेळाडूला. बाउन्सर येणारच आहेत, ते झेलण्याची एक वेगळी शक्ती आपल्या टेनिस बॉल क्रिकेटरकडे आहे. परंतु लेदर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर हा जर बॉल खांद्याला किंवा चेहऱ्याच्या बाजूला किंवा हेल्मेटवर लागला तर मात्र कन्कशन टेस्ट होते. इथे तसं काही दिसणार नाही. परंतु सध्या 8 धावा, पहिलं षटक संपलंय. सूर्याचं यशस्वी षटक, पहिल्या बॉलवर सिक्सर आला, परंतु त्याच्यानंतर त्याने कमबॅक केलं, विकेट घेतली. पहले ओवर के 6 के पहले गेंद पर 6 जड़ा जरूर गया, मगर उसके बाद भी कमबैक अच्छा किया. जो कंडीशन से उसका फायदा उठाया, गेंद को थोड़ा सा दूर रखने का प्रयास रखा और उसी के कारण एक कामयाबी हासिल हुई और सिर्फ 8 रन खर्च किए उन्होंने. अच्छी गेंदबाजी रही पहले ओवर में सूर्या की. आता सगळ्यात इंटरेस्टिंग हे षटक असणार आहे. वेदांत पाटील बॉल फिरवण्यासाठी जाणला जातो, परंतु अशा खेळपट्टीवर जिथे नुकताच पाऊस पडलाय, दमदार धुवाधार बॅटिंग पावसाने केली, तिथे वेदांत पाटील बॉलिंग कशी करेल. आणि शेवटी तुम्हाला ऍडजस्ट करायचं असतं ॲज अ बॉलर प्रत्येक गोष्टीमध्ये. काल विकेट किपर यष्टनच्या जवळ होता, आज तो पहा कुठे आहे. आणि वेदांत आता मात्र वेगानेच टाकण्याचा प्रयत्न करतोय, फिरवण्याचा प्रयत्न नाहीये. पहिला बाउन्सर आहे, पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. आणि ऍडजस्टमेंट टेनिस बॉल क्रिकेटर अगदी लवकर करतात, याच्यामध्ये शंकाच नाहीये. आता वेदांतलाही माहिती आहे खेळपट्टीवर जे काही पाणी साचलंय त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यासाठी बॉल स्किट करावा लागेल, थोडासा मागे टाकावा लागेल. तेच त्याने केलंय. बॉल हवेत आहे, बॉल कव्हर्सला चाललाय, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, चांगलं टायमिंग. शून्यावर झेल सोडला होता, निखिल जाधवच्या पॅट मधून सिक्सर. ये बारिश के क्रिकेट का राजा है और जिस तरह से बैटिंग करता है, हालात कितने भी गीले हो, ये टूट पड़ता है खिलाड़ी. ऑफ स्टंप के बाहर की गेंद, थोड़ी सी उछाल थी, उसका फायदा उठाया और भेज दिया गेंद को 6 रनों के लिए. निखिल लय में आते हुए. निखिल जाधव थोडासा फ्रंट लेगला वेगळं केलं, पंच केला थ्रू दी कव्हर्स. आणि काय टायमिंग होतं निखिलचं. याच्यासाठी तर हा खेळाडू जाणला जातो. धावा करतो आणि धावा आलेल्या आहेत. मागचे ओव्हरमध्ये एक षटकार, याही ओव्हरमध्ये एक षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. लॉस ऑफ 1 विकेट. झेल सुटलाय निखिलचा, त्याचा फायदा किती होईल टीम ताई पॅकर्सला हे पाहावं लागेल. एक षटकार तर त्याने मारलाय. परत एक वेळा आपटलेला बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. ही लेन चांगली आहे, या वेळेला विकेट कीपरच्या बरोबर खांद्याच्या लेवलला कॅरी होतोय. चांगला बॉल वेदांत पाटीलचा. अच्छी गेंद देखने मिली. इसके पहले एक बड़ा स्ट्रोक जरूर आया था, मगर गेंद को थोड़ा सा पीछे लिया, वहां से थोड़ी सी उछाल ऑटोमेटिकली मिलती है जब गीली गेंद रहती है. परत एक वेळा अपर कट, इम्प्रोवायझिंग फटका आणि हा देखील जाईल सीमारेषा पलीकडे. थर्डमॅनला आलाय षटकार. उसळी घेणाऱ्या बॉलचा चांगला फायदा उचललाय निखिलने. फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ इथे झाली आहे आणि हा षटकार आलाय. एक बार नहीं, बार बार देखो इस स्ट्रोक को, क्या नजाकत थी. सिर्फ दिशा दी इस गेंद को और सिक्सर जड़ा है. लाजवाब निखिल. ओ बाउन्सर. परत एक वेळा हा नो बॉल दिला जाईल. म्हणूनच मी चर्चा करत होतो की 1 फॉर दी ओव्हर पहिलेच वॉर्निंग दिली आहे, त्याच्यामुळे आता जर बाउन्सर टाकला तर नो बॉल येईल आणि तसं झालंय. आणि त्याच्यासाठी मी म्हणत होतो की वेदांत पाटील फिरकीपटू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो वेगाने बॉल टाकू शकेल का या खेळपट्टीवर. हा बॉल क्रॅम्प करणारा बॉल होता. ऑन साइडला पहिलेच मन बनवलं होतं. बॅटरने खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याला बरोबर फॉलो केला आणि तोपर्यंत तिथे एक धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने फ्री हिटवर एक सिंगल आले. धावा झाल्या 23 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना 15 धावा आल्यात वेदांच्या या ओव्हरमध्ये. 4 बॉल टाकून झालेत. सूरज केने 3 बॉल खेळलाय. खातं उघडायचंय सूरजला, परंतु सूरजच्या समोर सातत्याने असे बाउन्सर येत आहेत. आई बॉल नो बॉल घोषित केलाय पंचांनी आणि त्याच्यामुळे फ्री हिट असणार आहे. नो बॉल आणि बायच्या स्वरूपात 1 रन, अशा 2 धावा ऍड होतील आणि पुढचा बॉल परत फ्री हिट.
आणि त्याच्यामुळे आता 2 धावा ऍड झाल्या. टीमची धावसंख्या 25. निखिलला परत स्ट्राईक मिळाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला बाउन्सर पडतात त्यावेळेला पॉईंटचा फिल्डर असतो, त्याची भूमिका खूप महत्त्वाची असते. म्हणून कौशलला पॉईंटवरून काढलं. एक्सपिरियन्स असलेला प्लेअर तिथे गेलाय प्रथमेश, कारण तोच सांगत असतो मग रिव्ह्यू घ्यायचे आहेत की नाही, बाउन्सर आहे की नाही, या सगळ्या गोष्टी मग सांगितल्या जातात बॉलरला. नो बॉल प्लस 22. परत एक आखो टप्प्याचा बॉल होता. हाय बॉल उसळी घेणार आहे. हाय बॉल नो बॉल घोषित केलाय पंचांनी, कारण डोक्यापेक्षा जास्त उंचीने बॉल टाकला, बॅटला लागला, म्हणून काय झालं तरी देखील नो बॉल घोषित केला जाईल आणि मग असेल फ्री हिट. नो बॉल प्लस 1. यस, 2 धावा ऍड केल्या जातील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 27. फ्री हिटचा बॉल होता. विकेट किपिंग तर लाजवाब आहे. जरी बॅटला लागून गेला असेल तरी देखील विकेट मिळणार नाही, परंतु चांगले यष्टीरक्षण. यष्टांना अगदी चिटकून पहा काय विकेट किपिंग केली आहे. यावेळेला पिकअप शॉट उचलले, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगला पिकअप शॉट आणि हा येतोय षटकार. 6 धावा. और एक अच्छा स्ट्रोक इस ओवर के आखिर में आता हुआ. इसके पहली गेंद अच्छी रही थी, अच्छी टिप्पे पर थी और सही गति से बिकी थी, मगर अब थोड़ा सा पीछे किया था इस गेंद को, मगर पिक किया इस लेन बॉल पक को और वहां से तारामंडल में भेज दिया 6 रनों के लिए. दोनों बैटर, हालांकि बारिश गिर रही है, विकेट गीला है, मगर गेंदबाजी के साथ साथ बैटिंग तो बहुत अच्छी हो रही है. गेंदबाज थोड़ी सी उछाल देने की कोशिश कर रहे हैं और 2 ओवर के बाद रन बने हैं 33 रन बने. तो अच्छी शुरुआत बैटर द्वारा. कंडीशन उतने अच्छे नहीं है, गीले है, बारिश शुरू है, मगर रन अच्छे बन रहे हैं. मान्सून ब्लास्ट 2026 9 जुलै पासून 13 जुलै पर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा येणार आहे. 12 ओव्हरच्या मॅचेस आहेत, 16 टीम खेळणार आहेत. इम्पॅक्ट प्लेयर्सचा रूल लागू असणार आहे. 3.5 लाख प्रथम पारितोषिक, रनर टीमला 2,50,000 तिसरं आणि चौथं पारितोषिक असणार आहे. 16 टीम झालेल्या आहेत. या मॅच नंतर या स्पर्धेचा ड्रॉ केला जाणार आहे 9 पासून 13 जुलै. त्यानंतर रबर बॉल क्रिकेट कार्निवल 4 लाख आणि 2 लाख प्राइज आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 16 ग्रामीणच्या टीम, 2 आयकॉन खेळाडूंसह 16 टीम ओपन असतील. 24 पासून 29 ऑगस्ट रबर टेस्ट चॅम्पियनशिप. सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर लगेचच ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर येईल आणि ही स्पर्धा सप्टेंबर मध्ये असेल. 2 दिवसीय टेस्ट मॅच. संदीप नाईक प्रतिष्ठान एसएन ट्रॉफी. 6 आणि 7 ऑगस्टला इर्ती गोठवलीच्या ग्राउंडवर ही क्रिकेटची स्पर्धा. 8 टीम ऑल इंडिया ओपन, 8 टीम 2 गाव 1 संघ ग्रामीण असं पारितोषिक इथेही असेल. 2 लाख 1 लाख. पाहायला विसरू नका 70-70 स्पोर्ट्सवर. नाईट फॉर्मॅट मध्ये ही क्रिकेटची स्पर्धा खेळली जाईल. सगळ्या मॅचेस संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू केल्या जातील. सो अशा काही स्पर्धा प्रस्तावित आहेत आणि त्या सगळ्या स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी सज्ज होईल कौशल पाटील आणि 2 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत या दुसऱ्याच मॅच मध्ये 70-70 स्पोर्ट्सवर हे टेलिकास्ट पाहिलंय. त्या सगळ्याच प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार जे तुम्ही प्रेम देताय. कारण रविवारी स्पर्धा सुरू झाली, सोमवारी आपण पाहिलं 5 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली आणि आज मंगळवार आहे, सुट्टीचा दिवस नाहीये, परंतु आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कामामध्ये व्यस्त असताना देखील जे क्रिकेट प्रेमी आहेत ते नेहमीच या क्रिकेटचा आस्वाद घेत असतात. ओ यावेळेला कदाचित खाली वाकला, परंतु त्यानंतर बॉल मागे चाललाय. हा बॅटला लागून गेलाय का हा प्रश्न आहे. हो नक्कीच बॅटला लागूनच गेल्यासारखं वाटतंय. ऍक्शन रिप्ले क्लोज अँगलने निखिल थोडासा वाकला, बॅट होती त्याच्या हातात आणि बरोबर बॅटच्या टो एंडला लागला, बॉल मागे गेला आणि तिथून एकदा मिळताना दिसेल. सगळ्या गोष्टी पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्येच तुम्हाला पाहायला मिळतात. कौशल शॉर्ट बॉलचा वापर, खेचून मारण्याचा प्रयत्न. दीपू माळी आज चांगली विकेट किपिंग करतोय. काल तुम्ही पाहिलं ज्युनियर नेमारने त्याला ते सॉक्स गिफ्ट केले होते. आज असलम इमानदार
इनामदार यांनी त्याला ते नी कॅप दिलेले आहेत, पुणेरी पलटणचा कॅप्टन, आणि त्याच्यामुळे दीपू माळीचा खेळ चांगलाच उभारी घेणार आहे, भरारी घेणार आहे. कबड्डीवर भिवंडीकरांचं जास्त प्रेम आहे. अनेक कबड्डीपटू भिवंडीने दिलेत. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक, मिड ऑन आहे बिलाल, नाही मिळणार धाव. डॉट बॉल येतोय. कौशलने चांगली बॉलिंग केली आहे, चांगली सुरुवात मिळाली आहे या ओव्हरमध्ये कौशलकडून, आणि विशेष म्हणजे रनअप कमी केला कौशलने. बॉल हवेत आहे, ऑन द राईज मारलाय, थर्ड मॅन डीप मध्ये एक सिंगल येईल. मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात कौशल पाटीलने. अच्छी गेंदबाजी, 4 गेंदों में सिर्फ 3 रन दिए. हालांकि स्टार्ट अच्छा हुआ था, 2 ओवर में 33 बने थे. उसके बाद अच्छी गेंदबाजी, ऊंचे कद के गेंदबाज है और विकेट गीला है, उसका फायदा उठाते हुए अच्छी गेंदबाजी हो रही है. बाउन्सर इथे टाकल्याने त्याच्यामुळे हा वाईड बॉल आहे आणि 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग येईल आता कौशल पाटीलला देखील. निखिलचा झेल शून्यावर सोडला होता थर्ड मॅनला अप्पर कट केल्यानंतर. अक्षय कडून ती चूक झाली आणि त्याच्यानंतर निखिलने जम बसवलाय खेळपट्टीवर. ओ कडक पंच, या वेळेला बॉल सीमारेषा पलीकडे. सूरज केनेच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. निखिल तो निखिल, ये सूरज भी कुछ कम नहीं है. जैसे ही मौका मिला छक्का जड़ दिया, जगह बनाई स्ट्रोक के लिए. ऑप्टम के बाहर की गेंद और पीछे हटकर एक बेहतरीन स्ट्रोक खेला है कवर्स की दिशा में, और एक बेहतरीन स्ट्रोक. 6 धावा पहिल्या 4-5 बॉलवर चाचपळत होता बॅटिंग करत असताना सूरज, परंतु आता आक्रमण सुरू केलंय सूरजने देखील. नो बॉलचा निर्णय येईल आणि तसं झालेलं आहे, कारण परत एक वेळा तो बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता कौशल पाटीलचा. हा बॉल उंचावरून गेलाय, जास्त उंची गाठली आहे आणि डोक्यावरून गेल्यानंतर फ्री हिट. साइड अँगल पहा, वेगवेगळ्या अँगल्सने इथे दाखवलं जाईल. आणि हे घडतं पाऊस पडल्यानंतर लाईन आणि लेंथ ऍडजस्ट करावी लागते. फुलर लेनचा बॉल होता, ऑफ ड्राईव्ह केला, फिल्डर आहे मिड ऑफला प्रथमेश पवार. एक सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 3 चा खेळ आता इथे संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 ची सरासरी. ताई पॅकर्सने दावा केल्यात 45 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. पहले ओवर में सूर्या के 7 रन बने थे, मगर दूसरा ओवर महंगा साबित हुआ था वेदांत का, जिसमें 24 आए. मगर तीसरे ओवर में फिर कमबैक हुआ है, जिसमें सिर्फ 12 रन आए हैं. अभी भी 3 ओवर का खेल हो चुका है, 45 बने हैं और आने वाले 4 ओवर में देखना होगा. विकेट एक ही गया है, तो ये प्लस पॉइंट है ताई पैकर का. दूसरी तरफ मैग्निफिसेंट नवी मुंबई, जिन्होंने कल काफ़ी अच्छा क्रिकेट खेला है, और दीपेश माली, नाना, बिलाल जैसे तजुर्बेकार खिलाड़ी इस टीम में है. तो देखना होगा कौन से गेंदबाज आएंगे. 70 स्पोर्ट्स सब्सक्राइबर मीटर काफ़ी अच्छा सहयोग हमें मिल रहा है, और आने वाले समय में बहुत बड़े बड़े टूर्नामेंट आ रहे हैं, तो आप भी ज़रूर सब्सक्राइब कीजिएगा. तो 3 ओव्हरचा खेळ संपला. वेलकम बॅक, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 3 ओव्हरमध्ये 45 धावा झाल्यात. 45 तुम्ही पाहताय 70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज 2026. ओव्हर नंबर 4 बॉलिंग साठी सूर्या मणिरत्नम. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, त्याच्यावर हुक शॉट, धावा बुक केला, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर, बॉल सीमा पार. सूरज केने आता धावा करतोय, त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. सूर्या की पहली गेंद थोड़ी सी पीछे रखी थी, उसका फायदा उठाया. शॉर्ट पिच गेंद थी और आखिरी वक्त तो एक ही हाथ से स्ट्रोक को खेला है वाह सूरज, और एक अच्छा स्ट्रोक, सिक्सर जड़ा या सूरज ने. दोनों बैटर अब रन कर रहे हैं. बावळेचा सूरज
केने एक हात निसटला बॅट वरून, परंतु येतो मेरे बाय हात का खेळ हेच इथे सांगत असताना सूरजने भरपूर मेहनत घेतली आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी. त्याने यॉर्कर डिग आउट केलाय, बरोबर बॉटम हँडला चा वापर इथे केलाय. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 52 धावा, 50 अप. 52 धावा ताई पॅकर्सच्या खात्यामध्ये. पाऊस पडला परंतु त्याचा फायदा बॅटरने उचलला. पहिल्या ओव्हर मध्ये सूर्याने उचलला होता, 7 धावाच दिल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर कमाल केली आहे बॅटिंग मध्ये, जम बसवलाय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आहे, हलक्या हाताने बॅक टू द बॉलर खेळलेला फटका. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 53. निखिल चांगला खेळतोय. सूरज आता त्याच्या बरोबर वेगाने धावा करताना दिसतो आणि परत एक वेळा रिमझिम पाऊस आणि त्या पावसाला सुरुवात झाली आहे. याही मॅच मध्ये मजा येईल. हेच तर खरं पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. आजूबाजूला डबके साचलेले आहेत. इथे तर मजा येतेच येते, परंतु ज्या वेळेला कोणगावच्या ग्राउंडवर स्पर्धा होतात तिथे तर अजून मजा येते. परत एक वेळा सूर्या बॉलिंगसाठी तयार. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट, बॉल मागे चाललाय. फाईन लेगला कोणीच नाही आणि कोणी असलं तरी काय करणार. बॉल सीमा पार, फाईन लेगला षटकार. और एक अच्छा स्ट्रोक सूरज के बैट से यहाँ आता हुआ. 70 स्पोर्ट्स पर सभी का स्वागत है. ये भी गेंद सीमा रेखा के बाहर भेज दी. जैसे उछाल को देखा, जांचा, परखा और भेज दिया सीमा रेखा के बाहर. वाह वाह वाह, बारिश में इतनी अच्छी बैटिंग हो रही है और दोनों बैटर बैटिंग कर रहे हैं, इसलिए सराहना होनी चाहिए दोनों की. खतरनाक शॉट, आगळे वेगळे फटके, हेलिकॉप्टर ड्राईव्ह फिल्डर आहे. प्रयत्न, हुलकावणी, बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन 4 धावा मिळताना दिसतील. सूरज केनेच्या पॅट मधून आणखीन एक चौकार. और एक बेहतरीन स्ट्रोक यहाँ देखने मिल रहा है. निखिल के साथ सूरज भी काफी चमक रहे हैं और हेलीकॉप्टर खेला यार, थोड़ी सी आगे रखी थी और पीछे गेंद थी मिड विकेट की दिशा में, मिड विकेट स्क्वायर लेग के जोन में. 4 रनों के लिए रन रुकने का नाम नहीं ले रहे, मगर यहाँ विकेट की आवश्यकता है बॉलिंग टीम के लिए. 63. परत एक वेळा कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूरज केने सरप्राईज पॅकेज या टीम साठी, आणि हा सरप्राईज पॅकेज नाही तर हा सरप्राईज डायनामाइट आहे. बॅटिंग बदला, त्याच्या पॅट मधून धावा येत आहेत. 6 धावा षटकार. और एक बढ़िया स्ट्रोक, ऑप्टम के ज्यादा बाहर रखी थी, मगर यहाँ भी वही देखने मिला. एक हाथ छूटा था उनका, मगर बैट के आगे लगा था, ये आगे लगी थी ये गेंद और गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया है. रन 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 बरस रहे हैं. 4 ओवर के बाद देखते देखते स्कोर 63. बड़ा टोटल. अभी जिस तरह से रन हो रहे हैं इसी तरह से रन बरसते रहेंगे तो 110 120 तक भी जा सकता है. 69 रन, 69 धावा झाल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. कारण या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 3 षटकार, 1 चौकार आणि 2 सिंगल अशा 24 धावा आलेल्या आहेत. 69 रन आफ्टर 4 ओव्हर. मान्सून सुपर सिरीजच्या या ज्या सगळ्या डिझाईन्स तुम्ही पाहताय, वेगवेगळ्या टीमला ज्या टी शर्ट्स देण्यात आलेल्या आहेत, या सगळ्या टी शर्ट्स आता उपलब्ध आहेत 70-70च्या प्रत्येक शॉप मध्ये. रंगीबिरंगी टी शर्ट्स, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टॅगलाईन पहा, प्ले हार्ड स्टे ड्राय ऑन द सीझन. या सीझन मध्ये तुम्ही या सगळ्या टी शर्ट्स परिधान करू शकता. पावसाळी रबर बॉल क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल, स्वतःला ड्राय ठेवू शकता या टी शर्ट्स द्वारे. आणि चांगल्या डिझाईन्स आहेत. आणि त्याचबरोबर या 70-70च्या बॅट्स बिल्ट फॉर रेन, मेड टू परफॉर्म. 70-70 स्पोर्ट्स, बिलीव्ह अँड अचीव्ह. बॉलिंग मध्ये आता परिवर्तन. अक्षय पवार ला बॉल सोपवण्यात आलेला आहे. ऑलराऊंडर आहे अक्षय पवार आणि समोर आहे निखिल जाधव. पहिलाच बॉल निखिलने उडवलाय थ्रू दी कव्हर्स. परत एक वेळा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धमाकेदार षटकार.
धमाकेदार, लाजवाब, बेहतरीन, सभी नाम दे सकते हैं इस स्ट्रोक को। ऑप्टम की थोड़ी सी बाहर थी और क्या कंट्रोल था इस स्ट्रोक में, और कवर्स में सिर्फ दिशा दी है। लाजवाब निखिल, गिरगांव के वंडर बॉय आज भिवंडी में बेहतरीन बैटिंग कर रहे हैं और साथ में सूरज भी काफी अच्छा खेल रहे हैं। कडक शॉट, शून्यावर झेल सोडला होता अप्पर कट थर्ड बॅनला आणि आता तिथून धावा करताना दिसलाय। ऑन साइडला दिशा दिली आहे, परत एक वेळा गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, दोन फिल्डर धावतात बॉलच्या मागे स्क्वेअर लेग पर्यंत, तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल, 2 धावा मिळतील निखिल जाधवच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या 77, 77 धावा सध्या फलकावर लागल्यात। 5वं षटक सुरू आहे, 8 ओव्हरची मॅच आहे, पाऊस सध्या तरी थांबलेला आहे। सगळं काही बदलतं, पाऊस सुरू झाल्यानंतर सगळं काही बदलतं, पाऊस थांबल्यानंतर, खेळपट्टी कोरडी झाल्यानंतर, परंतु सध्या तरी खेळपट्टीवर पाणी आहे, परंतु बॅटरने त्याचा चांगलाच फायदा उचललाय। मगाशी मॅच मध्ये आपण पाहिलं फिरकीपटू प्रभावी ठरले होते, मात्र इथे जेवढ्या वेगाने बॉल येतात तेवढ्या वेगाने स्लाइस केले जातात, पंच केले जातात। खराब फिल्डिंग इथे देखील थर्ड मॅनला, बॉल सीमारेषा पलीकडे चालला, इथे 4 धावा मिळतील। चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 81। बारिश तो रुकी है मगर रन बरसना नहीं रुका है, रन शुरू है। ऑप्टम के बाहर फिर एक बार, वहां से कवर्स में खेलना चाहते थे, हालांकि किनारा लगा और गेंद थर्ड मैन की दिशा में, और एक चौका। ग्लान्स केलाय मागे, फाईन लेगला कोणीच नाहीये, इथे धावा येतील। रन ॲट ग्लान्स, बॉल सीमा पार, 4 धावा चौकार। खूबसूरत स्ट्रोक देखने मिला निखिल के बैट से। बहुत कम बार इस तरह के स्ट्रोक बारिश में देखने मिलते हैं, मगर निखिल और एक अच्छा स्ट्रोक खेला है उन्होंने। पीछे कोई नहीं था, वहां ही खेला और काफी अच्छा कंट्रोल था इस स्ट्रोक पर। 4 रन निखिल के लिए फिर एक बार। 85 0 वर झेल सोडला होता, 34 धावा केल्यात निखिलने। शॉर्ट बॉलचा वापर, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल दिलाय, बॅटिंग टीमने DRS घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी। व्हाईट बॉल, रिव्ह्यू सक्सेसफुल, रिव्ह्यू रिटेन, 1 फॉर दी ओव्हर, वॉर्निंग अँड व्हाईट बॉल इथे देण्यात आलाय। ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिथे बिलाल, बॉल थांबलाय पावसाने साचलेल्या डबक्यामध्ये, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते। सूरज देखील चांगल्या फॉर्म मध्ये दिसतो आणि विशेष म्हणजे सिल्वर स्टार ज्युनियर टीमचा तो कॅप्टन आहे भिवंडीच्या, आणि त्याच्यामुळे भरपूर मेहनत, मी मगाशी याच्यासाठी उल्लेख केला होता की भरपूर मेहनत घेतली आहे पावसाळी रबर बॉलच्या हंगामात। एक हंगाम खेळण्यासाठी त्याने, संपूर्ण सिल्वर स्टारने 2 टीम सध्या खेळत आहेत, वायू 11 बोनकुडे आणि सिल्वर स्टार भिवंडी या नावाने। यंगस्टर्सला घेऊन त्यांनाही संधी देण्याचं काम केलंय सिल्वर स्टारने। हा बॉल वाईट बॉल आहे, परत टाकावा लागेल। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर व्हाईटसह आता 89। 89, भरपूर धावांचा पाऊस पडलाय, पाऊस मगाशी पडला आणि आता धावांचाही पडतोय। 89 रन, 5वं षटक सुरू आहे। हा बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हुक शॉट लॉंग लेगला, आणखीन एक सिक्सर, आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 95, 95, 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय। सूरज और निखिल रुकने का नाम नहीं ले रहे और काफी अच्छी बैटिंग कर रहे हैं। हालांकि वर्ल्ड कप फुटबॉल का चल रहा है और इस वक्त उनको ये गेंद फुटबॉल जैसी दिख रही है। जिस तरह से दोनों ने बैटिंग की है अब तक कोई परेशानी नहीं हुई ज्यादा उन्हें बैटिंग करने के लिए, और जैसे मेरिट पर क्रिकेट खेल रहे हैं, गेंद को देख रहे हैं और उसको उसके बाद सीमा रेखा के पार भेज रहे हैं। और एक अच्छा स्ट्रोक जो अच्छा पिक किया और सीमा रेखा के बाहर भेज दिया। 5 ओवर के बाद रन बने हैं 95। ओह
सो 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 95 हा सबस्क्रायबर मीटर. 11,49,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि 50,000च्या दिशेने वाटचाल करतोय सबस्क्रायबर मीटर. फक्त 750 सबस्क्रायबर आता बाकी आहेत आणि जर 750 झाले तर मात्र नक्की 70 स्पोर्ट्सचे 11,50,000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आता 300 होत आहेत आणि त्याच्यामुळे 700 सबस्क्रायबर बाकी आहेत. लवकरात लवकर 70 स्पोर्ट्सला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अनेक स्पर्धा मग क्रिकेट कार्निवल, रबर बॉल ब्लास्ट, टेस्ट चॅम्पियनशिप, SN ट्रॉफी अशा अनेक स्पर्धा, भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी अशा अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. ST ट्रॉफी, सुलतान आणि दिनू यांची स्पर्धा अशा अनेक स्पर्धा तुम्हाला 70 स्पोर्ट्सवर दिसतील. रत्नदीप चौधरी आता गोलंदाजीसाठी, वळवली गावचा हा खेळाडू. रत्नदीप मागच्या हंगामामध्ये खूप चांगली बॉलिंग त्याने केली आहे. मग शेखर निकम साहेबांची आमदार चषक, सावर्डेची क्रिकेटची स्पर्धा असो, अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामातल्या. आणि खुल्या गटामध्ये देखील चांगली कामगिरी करताना दिसलाय रत्नदीप चौधरी. डीप मध्ये फाईन लेग आहे, डीप मध्ये थर्ड मॅन आहे, डीप मध्ये पॉइंट आहे. नाही, लॉंग ऑन लॉंग ऑफ खाली ठेवलाय. त्याचं कारण आहे मिड ऑन आणि मिड ऑफला फिल्डर सेट केलेत. समोर तुम्ही मारा हे आमंत्रण आहे. विकेट कीपर चेंज. दीपू माळी सध्या मिड ऑफला आहे आणि बॉलिंगसाठी रत्नदीप आहे. या 3 ओव्हरमध्ये मॅग्निफिसंटला कमबॅक करावं लागेल, कारण 95 धावा झाल्यात. या 3 ओव्हरमध्ये जर धावा थांबल्या तर टार्गेट छोटं असेल, जर मोठी धावसंख्या उभारली तर मात्र कठीण जाईल मग रन चेस करत असताना. 8 ओव्हरचा सामना आहे. 124 धावा चेस झालेल्या आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल उडवलाय, बरोबर कापलाय बॉलला, स्वीपर कव्हरला मारलाय. आणखीन एक धमाकेदार षटकार निखिल जाधवच्या बॅटमधून. सराहना करनी चाहिए इस बैटर की. कहां से उठाया इस गेंद को, यॉर्कर करने का प्रयास था, वहां से गेंद को उठाया और फेंक दिया सीमा रेखा के बाहर. और क्या टाइमिंग था, लाजवाब. सिर्फ दिशा दी. आसान नहीं है इस तरह के स्ट्रोक खेलना, मगर निखिल के पास रबर बॉल के लिए कुछ अलग ही टैलेंट है, वही दिखाया. पिछले मुकाबले में मैंने कहा था हवा पानी पुष्पा कोई नहीं रोक सकता. अब हवा भी चल रही है, पानी भी सामने और पुष्पा हमारे बिल्कुल सामने. अब पुष्पा किधर जाएगा, जो टीम जीतेगी वहां पर आपको पुष्पा नजर आएगा. फिलहाल तो बिलाल के साथ है पुष्पा. 1-1 बॉल हवेत आहे आणि बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी निखिल जाधवच्या बॅट मधून धावा झाल्या 47 शून्यावर कॅच सोडला होता आणि त्यानंतर 47 धावांची खेळी. गीले विकेट पर इस तरह की बैटिंग और पैर में कुछ भी नहीं है, ये भी देख सकते हैं आप. ये खिलाड़ी रबर बॉल के लिए कुछ खास ही है. और एक सामने की दिशा में जिस स्ट्रोक को बनाया, उतनी आसान गेंद नहीं थी. निखिल ने इस स्ट्रोक को बनाया और सामने की दिशा में भेज दिया 6 रनों के लिए. और एक सिक्सर निखिल के बैट से. खतरनाक बॅटिंग निखिल 47 वर पोहोचलाय आणि हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फ्लॅट अँड फ्युरियस मारलेला फटका आणि तिथे देखील 4 धावा मिळतील आणि 4 धावांबरोबर अर्धशतक पूर्ण केलंय निखिल जाधवने. या स्पर्धेमध्ये त्याने हे दुसरं अर्धशतक ठोकलंय. नियोजन आधी दाखवायचं नसतं, वेळ आल्यावर गाजवायचं असतं, हेच इथे निखिलने सांगितलंय. 19 बॉल मध्ये 51 धावांची खेळी, 268चा स्ट्राईक रेट, त्याच्यामध्ये षटकार मारले त्याने 5 आणि चौकार मारले 3. वेल प्लेड निखिल जाधव. खतरनाक बॅटिंग केली आहे. शून्यावर झेल सोडला होता थर्ड मॅनला आणि तिथून मात्र बरसताना पाहायला मिळाला. म्हणून तर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. सोडलेला झेल आणि त्याचे पडसाद उमटले त्या मॅच मध्ये फॉलो केलं आता बॅटरला आणि तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 51 वर पोहोचलाय सध्या निखिल जाधव आणि टीमची धावसंख्या आहे
112. 52 धावांवर पोहोचलाय. 112 धावा झाल्यात. सध्या तरी टीम ताई पॅकर्सच्या खात्यात अजूनही 2 षटक. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सूरज केने 43 वर. फुल टॉस बॉल मिळाला. सूरज टायमिंग करता आलेला नाहीये. एक सिंगल तरी ते घेऊन जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलाय. एकच धाव ऍड होईल. पाहूया आता बॅटिंग टीम डीआरएस साठी जात आहेत का. मी मगाशी देखील सांगितलं होतं बाहेरून आवाज दिल्यानंतर तो डीआरएस दिला जाणार नाही. सो इथे एक सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 113. लास्ट बॉल हवेत आहे. पॉइंट मधून बॉल निघतोय डीप मध्ये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. एकच धाव मिळेल आणि ओव्हरची झाली आहे समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ संपला. 114 ला 1. टीम ताई पॅकर्स एक मोठी पार्टनरशिप बिल्ड केली है ये मैच मध्ये. विकेट के लिए रत्नदीप को लाया था मगर इस ओवर में भी 19 रन बने. पहले 3 गेंदों पर बड़े बड़े स्ट्रोक आए. आखिरी 3 गेंदों पर एक एक रन बना. 114 बने हैं मगर विकेट एक ही जा चुका है. जो शुरुआत में गया था 100 से ज्यादा रनों की पार्टनरशिप भी इन दोनों खिलाड़ियों में बनी है. ये बड़ी उपलब्धि है. 108 रनों की साझेदारी बनी है. सराहना करनी चाहिए दोनों की. सूरज केने 44 पर है और निखिल लाजवाब 53 रन पर बैटिंग कर रहे हैं. अभी भी 2 ओवर आने शेष है और यहां से इसी रफ्तार से अगर रन बनते तो 150 के आगे भी जा सकता है स्कोर. 108 धावांची भागीदारी झाली आहे दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. एनपी स्पोर्ट्स अँड परी पॅकर्स प्रेझेंट्स मीरा भाईंदर बिग बॅश टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा घेऊन येणार आहेत वारे ब्रदर्स आपल्या बरोबर. एसएन ट्रॉफीचं आयोजन 6 आणि 7. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा नाईट फॉर्मॅट मध्ये. एसजी ट्रॉफी सुलतान अँड डिनू 5 आणि 6 ऑगस्ट. कोनगाव भिवंडी बॉस ट्रॉफी चं देखील आयोजन होणार आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा 18 आणि 19 जुलैला स्पर्धा पाहायला विसरू नका. कौशल पाटील बॉलिंग साठी आलाय. मागच्या ओव्हर मध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या कौशलने. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला फिल्डिंग खराब होते. बॉल निसटला. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. निखिल पोचला या सिंगलच्या मदतीने 54 वर. टीमची धावसंख्या 115 या आकड्यावर. 115 धावा झाल्यात. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सर्व काही शक्य आहे. 7 ओव्हरच्या मॅच मध्ये 124 धावा चेस झालेल्या आहेत. अशरफने ते धावा चेस करून दाखवलेल्या आहेत. त्याच्यामुळे याही मॅच मध्ये जरी कितीही लक्ष प्रस्थापित झालं तरी देखील रन चेस ऑन असेल. कारण या टीम कडे बिलाल आहे बॅटिंग मध्ये. अक्षय पवार आहे टीम कडे बॅटिंग मध्ये. दीपू माळी आहे टीम कडे बॅटिंग मध्ये. त्याचबरोबर प्रथमेश पवार आहे या टीम कडे बॅटिंग मध्ये. ऑन साइडला खेचलाय बॉल. ऑफस्टम्पचा बॉल आणि बॉल सीमा पार. 4 धावा मिळतील. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने 48 धावांवर पोहोचलाय सूरज केने आणि त्याला धावा करायच्या 2 अर्धशतकासाठी. निखिल ने काफी अच्छा क्रिकेट खेला मगर सूरज की भी सराहना करनी चाहिए. और इस गेंद को भी ऑप्टम के बाहर से खींचा और सामने की दिशा में भेजा जिसे जहां पीछे कोई नहीं था और उसी के कारण और एक चौका. इथे 2 धावा मिळतील की 4 हे पाहायचंय. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे आणि अर्धशतक इथे देखील पूर्ण केलं जाईल. सूरज केनेने देखील बरोबर 19 बॉल मध्ये 52 धावांची खेळी केली. सिल्वर स्टार ज्युनियर टीमचा कॅप्टन आहे सूरज केने आणि इथे मात्र 70-70 स्पोर्ट्स मान्सून सुपर सिरीज मध्ये धमाकेदार अर्धशतक भावाळेच्या सूरज केनेने इथे कंप्लीट केले आणि या खेळीबद्दल 7,000 रुपयाचं पारितोषिक तारीफ सय्यद 70-70 स्पोर्ट्स कडून दिलं जाईल सूरज केनेला. कारण 70-70 स्पोर्ट्सच्या फॉर्मॅट मध्ये त्याने हे अर्धशतक कंप्लीट केलंय आणि त्याचा सेल्फी घेण्यासाठी त्याचा चाहता आता मैदानामध्ये देखील दाखल झालाय. सूरज केने अप्रतिम बॅटिंग. त्याच्याही बॅट मधून धावा आल्यात. 19 बॉल मध्ये 52 धावा. पहिल्या 5 बॉल मध्ये तर धावाही करता आल्या नव्हत्या सूरजला. परंतु नंतरच्या 14 बॉल मध्ये ते आक्रमण सुरू झालं. हा देखील बॉल सीमा रेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 127.
एक के बाद एक गेंदों को सीमा रेखा के बाहर भेज रहे दोनों बैटर। बरस रहे हैं रन, सूरज एक तरफ है और एक तरफ निखिल। इस गेंद को भी दिशा दी सिर्फ 4 रनों के लिए, फाइन लेग के क्षेत्र में गई, हालांकि कोशिश भी रही। परत एक धमाकेदार फटका, आखो टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावर तुटून पडलाय अक्षरशः सूरज केने आहाकार बॅटिंग मधला आणि मैदानामध्ये सातत्याने धावा करतोय षटकार। ये गेंद भी थोड़ी सी पीछे रखी थी, उसका फायदा उठाया कौशल की ये गेंद और इसे भी सीमा रेखा के पार भेज दिया, फोर्स किया, गेंद को परखा और सीमा रेखा दिखा दी और एक सिक्सर जड़ा है इन फ्रंट ऑफ स्क्वेअर। चांगला पूलचा फटका इथे पाहायला मिळतोय सूरज केनेच्या पॅट मधून, थेट पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 6 धावा इथे मिळताना दिसतात, 3 चौकार त्याच्यानंतर एक षटकार। सूरज केने ही इज ऑन फायर नाव, खतरनाक बॅटिंग करताना दिसतोय सूरज केने। टीमची धावसंख्या 133, 133 धावा, अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 150 धावा दिसतील का? माउसर, पंचांचा इशारा वाईड बॉल ओव्हर द हेड, हा बॉल चाललाय त्याच्यामुळे पंचांनी ते कळवलंय 1 फॉर दी ओव्हर, ही वॉर्निंग बॉलरला दिली जाईल। टीमची धावसंख्या वाईडसह 134 या आकड्यावर। 134 लास्ट बॉल या ओव्हरचा। शेवटच्या बॉलवर देखील चांगला प्रहार आहे, तिथे फिल्डरच नाहीये कारण मिडॉन आतमध्ये, बॉल सीमा पार जाईल लॉंग ऑनला 4 चौकार। ओव्हरची होते समाप्ती। टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने आता जाऊन पोहोचली आहे 138 या आकड्यावर। ये ओवर काफी महंगा रहा, सूरज बरसे इस ओवर में 3 लगातार के चौके जड़े, उसके बाद एक छक्का, उसके बाद फिर एक चौका और उसी के कारण इस ओवर में 24 रन बने और एक बड़े टोटल की तरफ ये टीम जा रही है। 7 ओवर के बाद रन बने हैं 138, अभी भी एक ओवर आना शेष है। लास्ट ओव्हर, दीपू माळी इम्पॅक्ट प्लेयर, विजेंद्र पाटील इन कौशलच्या जागेवर। दीपू माळी कॅप्टन। लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी धावा झाल्यात 138 आणि काय पार्टनरशिप बिल्ड केली। 130 धावांची भागीदारी, 132 धावांची भागीदारी, याच्या अगोदर 136 हायएस्ट आहे भागीदारीमध्ये प्रशांत आणि निखिल जाधव मध्ये, आणि आता 132 ची भागीदारी। पहिलाच बॉल, अप्परकट मारण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन, परत एक वेळा कॅच ड्रॉप, दुसऱ्यांदा थर्ड मॅन मध्ये झेल सुटलाय आणि हा देखील बॉल चाललाय सीमा पार। 4 धावा चौकार, 142 धावसंख्या कंप्लीट। और एक गेंद जिसमें उछाल थी उसका निखिल ने फायदा जरूर उठाया और इसी तरीके से कैच छोटा था उनका 0 पर, मगर उसके बाद काफी अच्छी बैटिंग की है, मगर यहां फंस गए थे। दीपू की सराहना करनी चाहिए, मगर कैच नहीं बना। ओ शॉर्ट बॉलचा वापर, परत एक वेळा पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर, कॅच ड्रॉप, तिसऱ्यांदा हा झेल सुटलाय। थर्ड मॅनला ट्रॅव्हल होईल, तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील। डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा झालेल्या आहेत। $144। आई बॉल पंचांनी कळवलाय वाईड बॉल आहे आणि आता बॉलिंग टीमने DRS घेतलाय, चॅलेंज केलंय ऑन फील्ड अंपायरच्या निर्णयाला। वाईड, सो वाईड आहे, रिव्ह्यू घेण्यात आलेला नाहीये। आणखीन एक पंच, हा देखील बॉल सरळ चालला सीमारेषा पलीकडे। 6 धावा आणि या 6 धावांच्या मदतीने 150 धावा पूर्ण झालेल्या आहेत। ताई पॅकर्सच्या टीमची धावसंख्या 151, 150 के पार 151। क्या स्ट्रोक खेला है निखिल ने, जगह बनाई और कवर्स की दिशा में शायद लेफ्ट हैंडर बैटनर ने भी शायद इतनी दूर गेंद भेजी हो, मगर निखिल ने भेजी है। हात सुटलाय परंतु बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, तिथे डॉट बॉल येईल। 13 धावा या ओव्हर मध्ये आल्या, 4 बॉल टाकून झालेत, 151 रन झालेत। 8 ओव्हरची मॅच आहे, सर्व काही शक्य आहे।
आणि दोघांनी 66 धावा केल्यात. आणि मागच्या मॅच मध्ये ज्यावेळेला ती पार्टनरशिप झाली होती ना 136ची, त्याही वेळेला 19 बॉल मध्ये 66 आणि 21 बॉल मध्ये 66 अशाच धावा होत्या प्रशांतच्या आणि निखिल जाधवच्या. 19 मध्ये प्रशांतने केल्या होत्या, 21 मध्ये याने केल्या होत्या. हा बॉल थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतो. इथे देखील 4 धावा मिळताना दिसतील का? हो, पंचांचा इशारा. 4 धावा. टीमची धावसंख्या 155 धावा पूर्ण झाल्यात. ओव्हरची इथे समाप्ती होईल. पहिलं सत्र संपलं. 155 धावा झाल्यात. 156च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मॅग्निफिसंट नवी मुंबईला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि पुढच्या मॅच मध्ये खेळण्याची संधी तरच तुम्हाला मिळेल. 156 156चं लक्ष्य आहे. आणि आता मात्र हा पहिला डाव संपलाय. 156च्या लक्ष्याचा पाठलाग. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूया चंदू शेट्टे सर आणि त्यांच्याच बरोबरीने तुम्ही ऐकाल प्रमोदजी शेडगे यांना. सध्या हायलाइट्स आपण पाहू शकतायत. ताई पॅकर्स 155 धावा फलकावर लगावल्या. मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये प्रशांत गरजचा पहिला षटकार आला होता. त्यानंतर निखिल जाधवने जी बॅटिंग केली ते अफलातून पाहायला मिळाली. एक जीवनदान मिळालं पहिल्याच बॉलवर आणि त्यानंतरचं अर्धशतक, सूरज केनेचं अर्धशतक दोन्ही फलंदाजाच्या कुशल नेतृत्वावर घमासान पाहायला मिळालं. ऑन द टूस ते फटके पाहायला मिळाले. मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट होत असताना एक्स्ट्रा कव्हरला. त्यानंतर सूरज केनेने जे धमाका दाखवला, 1 हँडेड स्ट्रोक सुद्धा आपण पाहिले, षटकार आले आणि प्रेक्षकांना मात्र यावेळेला स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी मिळाली हेच म्हणावं लागेल. या श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी मानकोलीच्या मैदानात प्रेक्षक सुखावलेत यात ती मात्र शंका नाही. जरी पाऊस थांबला परंतु धावांचा पाऊस थांबेन असा झालाय. सुपर बॅटिंग, अप्रतिम कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून जे फटके आले, चौफेर फटकेबाजी. चहू बाजूने मात्र धावांचा वेग वाढला आणि ताई पॅकर्स टीम जर आपण पाहिली तर 155 पर्यंत मजल मारली. परंतु नाण्याची एक बाजू आपण पडताळली, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट असेल. या अगोदर आपण मिस्टर IPL मराठी समालोचक कुणाल दाते सरांचा आवाज आपण ऐकलात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभवाने समृद्ध असलेले. आणि एका साईडला पुन्हा एकदा अनुभव घेऊन चंदू शेट्टे सरांचा आवाज सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. महाराष्ट्राचे 2 गोड आवाज सातत्याने मात्र आपण पाहिलं तर आउट ऑफ इंडिया जाऊन सुद्धा मात्र ज्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि तेच 2 आवाज सध्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकतायत. वेलकम चंदू शेट्टे सर, दुपारच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. गुड आफ्टरनून. धन्यवाद. आपलंही स्वागत असणार आहे प्रमोदजी. पहिल्या डावात जर पाहिलं तर 155, 8 ओव्हरच्या मॅचमध्ये 155, परंतु हे पावसाचं क्रिकेट आहे त्याच्यामुळे इकडे काही होऊ शकतं. दुसऱ्याही डावामध्ये जर का 2-3 ओव्हर मोठ्या आल्या तर धावसंख्या मात्र याही धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो आणि ते प्रयत्न करावे लागतील. आणि त्यासाठी आकाश जांगीड आहेत आणि अक्षय पवार निघालेत मैदानाच्या दिशेने. निखिल काय कामगिरी केली. गेल्या वर्षी याच मैदानात शतक मारलं होतं त्यांनी. मान्सून सुपर सिरीजचं एकमेव शतक जे आहे ते निखिल जाधव यांच्या नावावर आहे. गिरगावचा वंडर बॉय आणि महाबळेश्वरच्या घोडे पारूट या गावचा असणारा हा स्टार खेळाडू आज देखील मात्र इकडे चमकला. आणि निखिलची बॅटिंग पावसाळ्यामध्ये पाहण्याचा एक वेगळा आनंद असतो. गेल्याही वर्षी नरे पार्कला चिखलात जिकडे उभं राहता येत नव्हतं तिकडे पाय रोवून बॅटिंग करत होता आणि आजही अनवाणी खेळले परंतु रन महत्त्वाचे. आणि सूरज
काय साथ दिली आहे सूरजने सुद्धा. म्हणजे गोलंदाजांवर तुटून पडणं, खेळपट्टी ओली आहे, बॉल ओला आहे, आम्हाला काही फरक पडत नाही. आणि ज्या पद्धतीने हे क्रिकेट बऱ्यापैकी म्हणजे मेरिटवर क्रिकेट खेळणारे, बॉल बॅटवर घेणारे बॅटर खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे आणि स्वाभाविक आहे कॅचेस सुटणं वगैरे या क्रिकेटमध्ये चालतं किंवा ते स्वाभाविक आहे. त्याचं कारण आहे की ओलं वातावरण आहे. अशा वेळेला आपल्याला धावत जाऊन बॉलवर नजर ठेवून किंबहुना ओला बॉल असेल तर तो हातातून पुन्हा उसळी घेतो, ते इकडे पाहायला मिळतं. परंतु या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. 155 झालेले आहेत, एक विकेट माघारी फक्त एक विकेट गेली आणि 149 रनची पार्टनरशिपसुद्धा झाली आहे नाबाद. हेही विसरून चालणार नाही आहे. एक रेकॉर्ड पार्टनरशिप या स्पर्धेच्या निमित्ताने 149 धावांची, ती मात्र सूरज केने आणि निखिल जाधव कोणीही विसरणार नाही. एवढी चांगली खेळी या दोघांच्याही माध्यमातून होताना पाहायला मिळाली. परंतु जसं तुम्ही म्हणालात क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात रिझल्ट लागत नाही आणि मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या पार होताना आपण पाहिलं आहे. त्याच्यामुळे क्रिकेट काय सांगतं, काही होऊ शकतं, तर प्रयत्न करावे लागतील. प्रमोद सर. डेफिनेटली ज्या पद्धतीने मात्र त्यांनी षटकार चौकार मारले तर तुम्हाला सुद्धा षटकार चौकार मारणे गरजेची गोष्ट राहील. जर विजयाची चव चाकायची असेल तर डेफिनेटली चांगली बॅटिंग करावीच लागणार आहे. ताई पॅकर्स 155 धावा आणि 156 धावांचं टार्गेट तर सध्या घेऊन उतरत असताना आपण पाहतायत मॅग्निफिसंट नवी मुंबई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ताई पॅकर्स पालघर या टीम संघासमोर त्याच मैदानात ताई पॅकर्स पालघर टीमने टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचा मान जो मिळवला होता हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. अगदी हिरवळ असं मैदान आणि या मैदानात सुरू असलेला 70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीजचा धमाका सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक क्रिकेट प्रेमी मात्र या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहत असतात आणि तो दिवस आपण पाहिला तर 28 जूनचा उजाडला आणि या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होताना आपण पाहू शकलात. जे 70 स्पोर्ट्स या चॅनेलवर जे जोडले गेलेत 70 लाईव्हला त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी पुन्हा एकदा आपण पाहतायत पाऊस थोडासा थांबला आहे. खेळपट्टीवर पाणी तर आहे, बॅटवर बॉल येईल का ही सुद्धा चर्चा सुरू असेल डगआउटमध्ये. आणि पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना आर्यन भोईरला आपण पाहतायत कमी वेळेत आणि कमी वयामध्ये आपल्या गुणवत्तेच्या कुशल नेतृत्वावर ज्याने अप्रतिम चर्चा करण्यास भाग पडलं. इम्पॅक्ट प्लेयर यास आलेले आहेत गोलंदाजीसाठी ॲज अ इम्पॅक्ट. एका बाजूला जर पाहिलं तर इम्पॅक्ट म्हणून निखिल जाधव यांच्या जागेवर आशिष मिश्रा मैदानात खेळतील. ताई पॅकरसाठी अमरदादा परोळेकर आणि कंपनी एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि ताई पॅकर विरुद्ध सामना मॅग्निफिसंट नवी मुंबई. जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पावसाळी क्रिकेट आहे, पाऊस नुकताच पडून गेलाय परंतु पाणी साचलेलं आहे. पावसाळी क्रिकेटची एक वेगळी मजा असते आणि पावसाळी क्रिकेट ज्यांनी पार्ले टिळक स्पर्धा पाहिली आहे किंवा खेळली आहे त्यांना विचारा पावसाळी क्रिकेट काय असतं. आता थोडेसे बदलाव झालेत. खूप चांगलं क्रिकेट मान्सून सुपर सिरीजचं आहे परंतु चिखलामधलं क्रिकेट, फेकी बॉलिंगचं क्रिकेट आणि त्यातल्या त्यात एक वेगळा नजारा त्याही वेळेला पाहायला मिळायचा ज्या वेळेला पार्ले टिळक या स्पर्धेमध्ये पावसाळी क्रिकेट खेळलं जायचं विलेपार्ल्याला. परंतु त्याच्यानंतर पावसाळी क्रिकेट खूप लोकप्रिय झालं. मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या आजूबाजूच्या आता जिल्ह्यात सुद्धा तेवढेच लोकप्रिय झालं आहे आणि नुसतं लोकप्रिय नाही झालं, खेळाडू तयार होत आहेत आणि पावसाळी क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळू लागलेले आहेत. आर्यन भोईर यांना पाहतोय गोलंदाजीसाठी, कारण पावसाळ्यातले 4 महिने पूर्वी काय व्हायचं तर मुंबई वगळता बाकी ठिकाणी क्रिकेट बंद असायचं. परंतु आता पावसाळ्याचे 4 महिने कुणालाच स्वस्थ बसू देत नाहीये. पावसाळी क्रिकेटला सुरुवात झाली आहे आणि हे 4 महिने आपण टेनिस बॉल बाजूला ठेवला आणि रबर बॉल जवळ केलेला आहे. हे रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट त्याला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा आणि यष्टीरक्षकांकडे जाणारा, गतीचा अंदाज नाही आलाय आणि बॉल यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळतोय. आर्यनकडे टॅलेंट आहे आणि आकाश सुरुवात लेदर बॉलने त्यांनी केली खरी परंतु टेनिसपेक्षा चर्चेत आले विक्रोळीच्या सर्कल मैदानातून रबर बॉलच्या स्पर्धाच्या माध्यमातून पंतनगर बॉईज या टीमला खेळत असताना आणि त्याच्यानंतर या खेळाची एक वेगळी ओळख निर्माण झाली. आकाशला आजही तसंच खेळावं लागेल. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक बॉल जो अंगावर घेतलाय, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, लक्ष मोठं आहे. अशा वेळेला एक बॉल खूप निर्णायक आहे आणि तुम्हाला प्रतिषटक किमान
15चं तरी जाईल याची काळजी घ्यावी लागेल आणि जास्तीत जास्त 20-25ची सुद्धा षटकं पाहिजेत, कारण 8 ओव्हरमध्ये रन करायचे आहेत 156. त्याच्यामुळे प्रयत्न करावे लागणार आहे. धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला धावांचा अंदाज येतो, परंतु धावांचं एक दडपण सुद्धा असतं ज्या वेळेला त्या मोठ्या असतात. परंतु आकाशकडे क्षमता आहे. आकाश समोर खेळत आहेत. आता हा फटका चांगला मारलाय, परंतु जिकडे पडलाय तिकडेच थांबलाय आणि हेही पावसाळी क्रिकेटचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे. जर पाऊस नसता, पाणी नसतं तर अगदी खणखणीत चौकार गेला असता, परंतु हा पाऊस आहे, इकडे पावसाळी क्रिकेट आहे आणि म्हणून बॉल थांबलाय डबक्यात. नशिबाने साथ दिली नाही यावेळेला आपण पाहू शकतायत आणि बॉल तिथेच थांबला. जसा बॉल मात्र यावेळेला ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल, ज्या पद्धतीने बॉल अगदी काही इंचांवर मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल त्या ठिकाणी थबकला जाऊन आणि तिथे 2 रन येत असताना आकाश जांगीडच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 2 रन त्याच्या बॅटमधून आलेत. आतापर्यंत आर्यन भोईरने चांगली गोलंदाजी केली. सुरुवात चांगली करत असताना वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आर्यन भोईरच्या बाबतीमध्ये पाहायला मिळत आहे. अपटमच्या बाहेर वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि हा वाईट बॉल इकडे पाहायला मिळतोय. जाईल धावसंख्या पुढे. आर्यन यांना आपण पाहतोय. बॉलिंग ॲक्शन थोडीशी वेगळी आहे. थोडासा बाहेर देखील हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. 3 धावा धावफलकावर रन करायचे आहेत. 8 ओव्हरची मॅच आहे, मोठी मॅच आहे. या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो आणि ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. फुल टॉस, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय आकाशने. बॉलला आकाश दाखवलंय, मारलाय षटकार. खूबसूरती के साथ इस गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर. नफतुल्ला शॉट देखने के लिए प्यारा सा शॉट था ये. फुल टॉस गेंद थी और उस गेंद का फायदा उठाते हुए आकाश जंगीड के बल्ले से खूबसूरत 6 रन. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चुकीला माफी नाहीये. क्रिकेट पावसाळी आहे, त्याचा आनंद आपण घेतोय. ओहो हो, गती परिवर्तन केलं, फिरले जरूर, परंतु बॉलही थोडासा फिरलाय आणि त्याच्यामुळे रन मात्र मिळणार नाहीये. गती परिवर्तन केलं या ठिकाणी आणि त्याच्याचमुळे शरीरावर आदळलाय हा बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं मिळते. 9ची सुरुवात आहे. पहिल्या डावात सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 रन आले होते आणि त्याच्यानंतर मात्र प्रत्येक ओव्हर बऱ्यापैकी मोठीच राहिली. परंतु आता 9ची सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. आणखीन एक वेगवान बॉल ज्याचा अंदाज नाही आलाय, उसळीचा अंदाज नाही आलेला आहे आणि त्याच्यामुळे पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अच्छा कमबैक करते हुए आर्यन भोईर इस गेंद को खेल नहीं पाए. आकाश जांगीड़ 6 गेंद में 8 रन उनके बल्ले से आते हुए और कमबैक करना जानते हैं आर्यन भोईर. बेहतरीन गेंदबाजी. 70 स्पोर्ट्स के बैट जो है बल्ला अवेलेबल है स्पोर्ट्स शॉप में, आप देख सकते हैं ऑन स्क्रीन. जो जुड़े हुए दर्शक उनका तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं इस प्रतियोगिता में. मानसून सुपर सीरीज का ये आखिरी दिन. 9 रन बिना कोई नुकसान पर अब तक मैग्निफिसेंट नवी मुंबई टीम का स्कोर कुल मिलाकर 42 गेंदे है. 147 रन की जरूरत, 147 रन की जरूरत अब तक. पैकर्स टीम एक साइड में आप देख सकते हैं क्या बेहतरीन बल्लेबाजी की थी सूरज किने और निखिल जाधव के बल्ले से. प्यार भरे स्ट्रोक देखने के लिए मिले चंदू शेट्टी सर. नऊ धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक संपलंय. गोरेगावच्या फिरोज यांना मात्र आणले आता बॉलिंगसाठी, परंतु समोर अक्षय पवार आणि आकाश जांगीड ही जोडी. अजूनही सामना संपलेला नाहीये. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. षटकार चौकार मारले तर मॅच बनणार आहे आणि ते मारावेच लागतील. हा खेचून मारलाय, उसळी होती त्याचा फायदा. अक्षय पवारने पावर दाखवली आहे. आलाय चौकार. शानदार स्ट्रोक इस बार अक्षय पवार के बल्ले से आता हुआ. डिप मिड विकेट क्षेत्र में एक गेंद जाती हुई, पटकी हुई गेंद. पहले ही यहाँ पर मन बनाया था
और शानदार स्ट्रोक आते हुए 4 रन, गुड शॉट. इकडे येताना पाहिला मिळतोय चौकार. अशा प्रकारच्या स्ट्रोकची आवश्यकता आहे अक्षय. हो, इकडे टप्पा पडतोय, बॉल उसळी घेताना पाहिला मिळतोय, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. बॉलच्या उसळीबाबत मात्र चेक करतील तिसरे पंच. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहिला मिळेल अक्षय. बराचसा वरून गेला आहे. यस, सेकंड बाउन्स असल्या कारणाने नो बॉल कळवला जातोय. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी नो बॉल तर पंचांनी कळवलाय. फ्री हिट असणार आहे. संधी आहे. अक्षय आहेत आणि आकाशही आहेत. या दोघांनाही तुटून पडावं लागेल. क्रिकेट आहे, संधी आहे. शेवटचा दिवस आज खेळत आहेत. पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे. याही वेळेला उसळी पाहायला मिळते. जे पहिल्या डावात पाहायला मिळालं दुसऱ्याही डावात पाहायला मिळतंय. अतिरिक्तच्या स्वरूपातील डावा. नो बॉल पुन्हा आलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आता गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. डिसीजन पेंडिंग है अब तक. कुल मिलाकर रन 15 पर पहुंचते हुए मैग्निफिसेंट नवी मुंबई 156 का लक्ष्य पूरा करते समय नो बॉल. नो बॉल. पुन्हा उसळी या बॉलला पाहायला मिळाली होती. पाऊस पडल्यानंतर बॉल ओला असल्यानंतर खेळपट्टी ओली असल्यानंतर या रबरच्या बॉलला बाउन्स थोडासा जास्त मिळतो. नॉर्मली आपण सुक्या वातावरणात एवढा बाउन्स झालेला पाहिलेला नाहीये, परंतु ओला बॉल, ओली खेळपट्टी त्याच्यावरून हा बॉल थोडासा जास्त बाउन्स होतो ते पाहायला मिळालंय. हा बॉल ऑप्टमच्या बाहेरून फिरवण्याचा प्रयत्न राहिलाय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. फिरोज आता ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत. ही खासियत आहे त्यांची गोलंदाजी आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे. पावसाळी क्रिकेट आहे, एक अनोखं क्रिकेट, जगातील सर्वात टफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पाण्याच्या डबक्यातलं क्रिकेट, गवतातलं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट आणि आपल्याकडे रबराच्या बॉलने खेळलं जाणारं क्रिकेट. काही अपवादात्मक स्पर्धा टेनिस बॉलनेही होतात. हाही बॉल यष्टीरक्षकांकडे जातो आहे. फुटवर्क नाही आहे, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. फिरोज चांगली कामगिरी करतायत सध्या जर पाहिलं तर. जरी काही एक्स्ट्रा रन आले परंतु त्यातून कमबॅक करण्याचा प्रयत्न बॅटरला कमबॅक करावं लागेल. आई बॉल. टप्पा आता पुन्हा बदलला. थोडासा बाउन्स बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. आता टप्पा मिळालाय. बॉलला थोडंसं टर्न देखील करताना पाहायला मिळालाय. ओमकार देसाई यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल टाकलेले आहेत 3 फिरोज यांनी. अक्षय पवार 15 धावा धावफलकावर आहेत. आणखीन एक बिग हिट. आता संधी मिळाली आणि फेकून दिला हा बॉल लांब लांब लांब. षटकार. बेहतरीन शॉट यहाँ पर अक्षय पवार के बल्ले से आता हुआ. जैसी गेंद यहाँ पर पिच हुई वैसे ही बल्ला घुमाया और डिप मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाती हुई सिक्सर के लिए एक शानदार सिक्सर. आता समोर खेळायला गेले. टायमिंग तिकडे तेवढं पाहायला मिळालं नाही परंतु 1 रन घेत आहेत. ओव्हर नंबर 2 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत बिनबाद. अजूनही मोठं लक्ष आहे आणि 6 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मैग्निफिसेंट नवी मुंबई 22 रन बिना कोई नुकसान पर 11 के रन रेट से खेलती हुई नजर आ रही है.
चला 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर पुढे 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 चाललाय आणि आता 11.5 लाखाच्या दिशेनेची वाटचाल किंवा आणि म्हणूनच त्वरा करा आणि या अभियानामध्ये सामील व्हा. 70 स्पोर्ट्स घेऊन येत आहे खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणाऱ्या पावसाळ्याच्या या हंगामामध्ये. त्याच्यामुळे अजूनही जे सबस्क्राईब नसतील आवर्जून सबस्क्राईब करा. आर्यन भोईरला पुन्हा एकदा आणलेला आहे, आमंत्रित केलेला आहे. 36 बॉल आणि 134 येणाऱ्या 6 ओव्हर 134ची आवश्यकता आहे. मोठ्या ओव्हर लागतील जर मॅचमध्ये यायचं असेल तर. अक्षयकडे क्षमता आहे, आकाशकडे क्षमता आहे. अक्षय 11वर, आकाश 8वर, तर आर्यन बॉलिंगसाठी आलेत पुन्हा एकदा. खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपल्या भेटीला येणार आहेत. 70 स्पोर्टच्याही 4 स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप साऱ्या स्पर्धा मग मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, रायगडमध्ये, पालघरमध्ये, अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्गात, पुण्याला, नाशिकला, कोल्हापूर, सातारा, विविध ठिकाणी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. ऑप्टमच्या बाहेरून हा स्ट्रोक खेळला जरूर आहे. तिकडचा बॉल थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. पाण्यात गेला, तिकडे थांबला. पाणी थोडीशी मदत करते फिल्डिंग टीमचं असं म्हणावं लागणार आहे आणि धावसंख्या पुढे जाते 2 धावांनी. बल्ले का अंदरूनी किनारा लगा था और भाग्य ने साथ दिया. यहाँ पर फील्डिंग टीम के साथ 24 रन बिना कोई नुकसान पर. यहाँ पर सिक्सर और 4 रन आने बहुत जरूरी है. चंदू शेट्टी सर, एक बड़ा लक्ष्य है. समोरच्या दिशेने आता कडक फटका, परंतु पुन्हा पाण्यात बॉल थांबलाय. जिकडे पाणी आहे त्याच दिशेने बॉल जातोय. तिसऱ्यांदा असं घडलंय हा बॉल वेगात जाणं अपेक्षित होतं परंतु पाण्यात थबकतोय आणि हेच पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. कधी कधी म्हणजे नॉर्मली पावसामधून फिल्डरला देखील तिथपर्यंत पोहोचणं तेवढं सोपं नसतं, परंतु फिल्डरची कधी कधी मदत हे पाणी करतंय. पाण्यानेच बॉल थांबवलाय, त्याच्यामुळे आणखीन एक बॉल तिकडे थांबला खरा. बबल नाईक होते तिकडे. सिंधुदुर्गाचे खेळाडू या टीममध्ये पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका आणि होडावडे गाव. चांगला बॉल, थोडासा पुढे असणारा बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा परंतु 1 रन मिळेल. तिसरी ओव्हर सुरू आहे. मॅचमधील जी चुरस होती हळूहळू कमी होऊ लागली आहे, परंतु जर का षटकार चौकार आले मॅग्निफिसंट नवी मुंबई सुद्धा मॅचमध्ये येईल आणि त्यांना ते खेळावेच लागतील, कारण 26 धावा धावफलकावर आहेत. 8 ओव्हरची असणारी ही महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. बिग हिट समोर उडवलाय. ओव्हर पिच बॉल, त्याचा मात्र फायदा घेत असताना अक्षयने आपली पॉवर दाखवली आहे. सिक्सर. तर यानंतर आपण येणाऱ्या स्पर्धेचा म्हणजे मान्सून ब्लास्टचा ड्रॉ सुद्धा घेणार आहोत आणि त्याची देखील सगळ्यांना उत्कंठा आहे. कुणाच्या मॅच कुणाबरोबर आहे. प्रमोदजी, सिक्सर. खड़े खड़े स्ट्रोक को खेल दिया. इस बार अक्षय पवार के बल्ले से आता हुआ एक बेहतरीन शॉट आउट ऑफ द पार्क जाते हुआ. एक गेंद 32 रन बिना कोई नुकसान पर. अगली गेंद खेलने का प्रयास जरूर किया है. मिडॉन के ओर गेंद जाती हुई तब तक 1 रन और 1 रन के साथ कुल मिलाकर रन संख्या 33 बिना कोई नुकसान पर. मैग्निफिसेंट नवी मुंबई अच्छी सटीक लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी करे. चंदू शेट्टी सर, आर्यन भोईर, बेहतरीन गेंदबाजी. आपा बॅटरकडे दुसरे जास्त ऑप्शन नाही आहेत. त्यांना फक्त बॅट फिरवायच्यात, मोठे रन करायचे. षटकार चौकाराची आतषबाजी होणं खूप गरजेचं आहे. स्ट्रोक खेळलाय, निघालाय थर्डमॅनच्या दिशेने. तिकडे पाहूयात आता मात्र मजल दरमजल करत गेला खरा परंतु पुन्हा पाणी आणि पुन्हा पाण्यात बॉल थांबलेला आहे. चौथ्यांदा असं झालंय, पाण्यामध्ये गेला आणि पाण्यामध्ये तो थांबलेला आहे. त्याच्यामुळे पाऊस आणि पावसाचं पाणी आणि पावसाच्या पाण्यातलं हे क्रिकेट आनंद देत आहे आपल्याला. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 35 धावा. अजूनही 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे प्रमोद सर, परंतु लक्ष आता खूप मोठं झालेलं आहे. अजूनही 5 ओव्हरमध्ये 121 करायच्या आहेत. दोनों ही गेंदबाज ने बढ़िया गेंदबाजी की. अपने ओर मोर्चा संभालते हुए दोनों ही गेंदबाज. आर्यन भोईर ऑन फ्रेम आते हुए. 30 गेंदे हैं और 30 गेंदों में 121 रन की जरूरत. येणाऱ्या कालावधीमध्ये बॉस चषक 2026 श्री शंकर प्रसाद बॉस चषक 2026 18 आणि 19 जुलैला पाहायला मिळेल. 1.5 लाखाची स्पर्धा. 16 टीम्स टोटल आहेत आणि अप्रतिम ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल. 70 स्पोर्ट्स या चॅनेलवर 70 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. त्यानंतर भाईंदर बॉईज क्रिकेट क्लब अँड जे स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून धमाका 18 जुलै आणि 19 जुलैला पाहायला मिळेल. हा बॉल थोडासा पुढे टाकला होता, गती थोडीशी कमी होती. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. पंकज पाटील आलेले आहेत आणि पहिल्याच बॉलवर पालन टप्पा.
चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकलाय. यासाठी ओळखले जातात पालघर जिल्ह्यातील एक प्रतिभा संपन्न गोलंदाज आहेत. पालघरच्या आणि महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीतील महत्त्वाचं नाव आहे आणि चांगला टप्पा पहिलाच पाहायला मिळाला. बिग हिट समोर खेळलेला आहे. बॉल बराच उंचीवर आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी आणि पकडतायत कॅच. बबल नाईक होते त्या ठिकाणी सिंधुदुर्गाचे, त्यांनी पकडली कॅच आणि आली आहे विकेट. मैं विकेट टेकर गोलंदाज हूँ, जो गेंदबाज हो ऐसे कहते हुए पंकज पाटिल पालन टेम्बोड़े एक्सप्रेस इस साल आगरी प्रीमियर लीग में बहुत अच्छी बैटिंग और बॉलिंग करते हुए एक मैन ऑफ द सीरीज पाइक जिनके नाम रही, वही गेंदबाज पंकज पाटिल पालन आप देख सकते हैं. और इस मैदान में जो बेताज जाते हुए दीपू माली, एक स्माइल तो बनती है दीपू माली जब जब जाते हैं तो एंजॉय करते हैं क्रिकेट को. पाहूया. आला रे आला, मानकुलीचा सिक्सर किंग आला. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी ते करतील मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर. समोर चांगली बॉलिंग होते. पंकज आपल्या अचूक टप्प्यावर आलेले आहेत, परंतु दीपू माळी यांच्यासाठी अशक्य काहीच नाहीये. त्यांना फक्त षटकार चौकाराची भाषा आवडते. पाहूयात आज दीपू माळी कशा प्रकारची बॅटिंग करतील. आकाश जोडीला आहेत, ते 11वर खेळत आहेत आणि दीपू माळी मैदानात दाखल झालेले आहेत. पहिला बॉल, बॅट अगदी वेगात फिरवली आहे, निघाला बॉल सीमारेषेच्या दिशेने, परंतु गवतामधून अंतर कापत असताना त्याची गती कमी झाली. 1 रन तिकडे मिळणार आहे. दीपू एका बाजूला आहेत, आकाश एका बाजूला आहेत. चौथी ओव्हर सुरू आहे आणि लक्ष हळूहळू मोठं होत लागलेलं आहे. त्याचं कारण आहे 156 धावांचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी मॅग्निफिसंट नवी मुंबई संघाला. ताई पॅकर या टीमच्या विरुद्ध ओमकार नाईक आणि कंपनी, दुसऱ्या बाजूला अमरदादा परुळेकर आणि कंपनी. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने, पुन्हा एकदा आकाश दाखवलं आकाशने. चांगलं टायमिंग, सिक्सर. टाइमिंग का बेताज है आकाश जांगिड़ के ये बल्ले से. खूबसूरत स्ट्रोक आता हुआ, आउट ऑफ द पार्क गेंद जाती हुई. लो फुल टॉस गेंद थी, पहले ही मन बनाया था और इसी के साथ एक और शानदार छक्का आता हुआ. 6 रन. चांगला स्ट्रोक खेळलाय. समोरच्या दिशेने 6 आलेले आहेत. अन्सून ब्लास्ट या स्पर्धेची चर्चा आहे. एक मोठी स्पर्धा, जास्त ओव्हरची स्पर्धा आणि त्याचाही ड्रॉ मात्र यानंतर आपण करणार आहोत. बेचाळीस धावा फलकावर आहेत. आकाश, अशाच प्रकारचे षटकार चौकार आकाश यांना मारावे लागतील. ओहो हो, आणखीन एक चांगला फटका बनवलाय हा स्ट्रोक. बॉल थोडासा पुढे होता आणि त्याला दिशा दिली कव्हर्सला. अतिशय सुंदर फटका, षटकार. बेहतरीन टाइमिंग के साथ खेलते हुए नजर आ रहे हैं आकाश जांगिड़. उनका फुटवर्क, पैरों का इस्तेमाल करते हुए, बॉटम हैंड का बहुत शानदार इस्तेमाल करते हुए नजर आ रहे हैं. आकाश जांगिड़ के बल्ले से एक खूबसूरत 6 रन आता हुआ इनसाइड आउट. मॅच लांब चालली आहे, परंतु आकाश म्हणतात आम्ही खेळणार, आम्ही लढणार, आम्ही जिद्दीने खेळणार आणि रन बनवण्याचा प्रयत्न करणार. कारण ही मान्सून सुपर सिरीज 1 वर्ष वाट पाहावं लागणार आहे, कारण दुसऱ्या वर्षात आलेली आहे आणि दुसऱ्याही वर्षी लक्ष वेधून घेतलं सगळ्यांचं या स्पर्धेने. 48 झालेत, 1 विकेट माघारी परतलेली आहे. आकाश यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. अखूट टप्प्याचा बॉल होता, उसळी घेऊन मात्र स्ट्रोक खेळलाय मिड विकेटला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक असल्या कारणाने 1च रन मिळेल. आणि बघता बघता प्रमोद सर या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा धावफलकावर, 1 विकेट माघारी परतलेली आहे. लक्ष अजूनही 4 ओव्हरमध्ये 107. 49 रन, 1 विकेट के नुकसान पर मैग्निफिसेंट नवी मुंबई. आकाश जांगिड़ अब तक 11 गेंद में कुल मिलाकर 24 रन पर खेलते हुए मानसून सुपर सीरीज टी शर्ट आप 70 स्पोर्ट्स शॉप में जा सकते और ये टी शर्ट आप जरूर खरीद सकते हैं. वो शानदार डिजाइन, बेहतरीन, प्ले हार्ड स्टे ड्राई ऑन द सीजन, टैग लाइन है 70 स्पोर्ट्स ये टी शर्ट की. और ये मानसून सीरीज सुपर सीरीज में यही आप टी शर्ट जो पहने हैं खिलाड़ियों ने शानदार लगते हैं. ओहो, बनवलाय स्ट्रोक. आणखीन एक चांगला फटका. पहा, जेवढ्या रन पाहिजेत ना, 24 बॉल बाकी आहेत आणि त्यामध्ये 15-16 सिक्स मारले तर ही मॅच बनणार आहे आणि तो प्रयत्न सुरू केलाय. पहिल्याच बॉलला षटकार मारलाय. ऐसे ही सिक्सर आने चाहिए, तभी हमारे दर्शकों को जरूर
एक सुखद अनुभव मिलेगा। और वही होता हुआ, क्या बेहतरीन स्ट्रोक था आकाश जांगीड़ के बल्ले से। सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है। आकाशच्या बॅटमधून षटकार यायला लागलेत। 12 बॉलमध्ये 30 वर ते खेळतायत। 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत। फिरोजकडे वैविध्यता आहे, परंतु एकामेकांच्या विरोधात बऱ्याचदा क्रिकेट खेळलेत दोघेही। यावेळेला बॉलला थोडीशी जास्त उसळी पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये आकाश यांनी पाठीमागे पाहिलंही नाही, चालू लागले। विकेट आलेली आहे। जशाच तसं प्रत्युत्तर उत्तर दिलं मागच्या षटकाराचं। फिरोज नाही, आकाश आउट। पटकी हुई गेंद थी, आकाश जांगीड़ इस गेंद को खेल नहीं पाए। बल्ले का अंदरूनी किनारा लगा और विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद ओंकार देसाई के 30 रन पर आउट होते हुए शानदार प्रदर्शन दिखाते हुए टिपा पड़ने के बाद हल्का सा बल्ले का किनारा लगा था और ओंकार देसाई के हाथ में गेंद थम गई और एक विकेट का पतन होता हुआ। लेकिन शुरुआत शानदार की थी आकाश जांगीड़ ने। ये देख सकते हैं स्लो मोशन में, अलग अलग एंगल से यहाँ पर दिया जा रहा है 70-70 लाइव के माध्यम से। गुड कैमरा वर्क। 55 पर 2 अब तक। चंदू शेट्टी सर क्या कहेंगे गेंदबाजी के बारे में? खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे। पहा, तुमच्याकडे ऑलरेडी मोठं टार्गेट होतं आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मनासारखी गोलंदाजी अशा वेळेला करू शकता आणि तेच केलंय, कारण मोठं लक्ष समोर होतं। सुरुवातीपासून थोडासा दबाव निर्माण केला। अनिकेत मोकल आलेले आहेत। पनवेल तालुक्यातील साई गावचा हा सितारा। पहिला बॉल कंट्रोल केला थोडंसं आणि स्ट्रोक जर पाहिलं तर हळूवार पद्धतीने फक्त ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला। या चेंडूला धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। आजच्या दिवसातील एक महत्त्वाची मॅच, परंतु या मॅचमध्ये पहिल्या डावात खूप मोठा स्कोर उभा राहिला आणि त्याच्यामुळे आता थोडंसं बॅकफुटला मॅग्निफिसंट टीम पाहायला मिळते। परंतु क्रिकेट आहे, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ओंकार नाईक आणि कंपनी खेळली आहे, गाजवलेले आहेत। आणि आता दीपूचा प्रहार। हे मैदान आमचं आहे, आमचं, आणि इकडे आवाज सुद्धा आमचा होणार, सांगताय दीपू माळी। बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेल दिया। शानदार सिक्सर आता हुआ, क्या बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए फोर्स किया था इस गेंद को और फूल के साथ पावरफुल वंडरफुल स्ट्रोक आप देख सकते हैं। शानदार सिक्सर आता हुआ दीपू माली के बल्ले से। दीपू धडाकेबाज दीपू। आणखीन एक वेगवान फटका। पुन्हा एकदा बॉलला सांगितले जा सीमारेषा पार। 4 और एक बेहतरीन स्ट्रोक आप देख सकते हैं वंस अगेन फिरोज शेख के अगेंस्ट पिकअप स्ट्रोक था और 4 रन आते हुए 66 झालेले आहे। दीपू हो, इकडे गती परिवर्तन पाहायला मिळालं। बॉलला थोडंसं वळवलं, थोडंसं फिरवलं, यष्टीरक्षकाकडे पाठवलं आणि 5 षटकांचा खेळ संपतोय। धावा तर आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये, परंतु मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता। 156 मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे। 5 ओव्हरचा खेळ संपलाय। धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे अजूनही 18 चेंडूमध्ये 90 पाहिजेत, म्हणजे प्रति षटकागणिक 30च्या सरासरीने या धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत। पाऊस आहे आणि पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय। प्रमोद सर काय म्हणाल? मॅच आता जवळपास आवाक्यात आलेली आहे पालघरच्या। एक बड़ी ओवर आना बहुत जरूरी है, लेकिन सामने गेंदबाज है पंकज पाटिल पालन टेम्बोड़े एक्सप्रेस जिन्हें कहा जाता है। इस साल अच्छी तरह से अपने परफॉर्मेंस देखा पंकज पाटिल पालन का, और सामने है अनिकेत। इनके पास भी काबिलियत है, लेकिन अभी दिखानी पड़ेगी। पंकज पहिला बॉल अतिरिक्त उसळी, एवढी उसळी घेतली होती बॉल पुन्हा एकदा पाठीमागे, परंतु पाठीमागे असणाऱ्या फिरोज यांचा हात बॉलला लागलाय आणि त्याच्यामुळे बॉलची गती थोडीशी कमी झाली। बॉलची उसळी पाहायला मिळाली। वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय। जोडीला एक धाव मिळणार आहे आणि दीपू आलेत स्ट्राईकला। पाहूया करतील का एअर स्ट्राईक, कारण या खेळाडूला मारामारी पडते। पाहूया, समोर पंकज सारखा एक दिग्गज गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे मजा येईल। ओ, हा बॉल थोडासा लांबून उसळी देखील दिलेली आहे आणि जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने। दीपू मॅचची केवळ औपचारिकता, जवळपास औपचारिकतेच्या दिशेने निघालेली ही मॅच आहे, परंतु दीपू प्रयत्न करतायत आणि अनिकेत देखील प्रयत्न करतील। आता लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय। धावसंख्या जर पाहिली तर 69 वर जाते। 3 षटक अजूनही येणं बाकी आहे। स्ट्रोक खेळलाय परंतु फटका फसलाय। बॉल हवेत आहे।
भाग्यशाली राहिले तिकडे फिल्डर नव्हते आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाईल. अनिकेत मोकल पहा, अनिकेत मोकलकडे एक संधी आहे. ते मागील 2 वर्ष खूप चांगले खेळत आहेत. साई गावासाठी बऱ्याचशा टेस्ट स्पर्धात आयकॉन म्हणून असतात, पण मोठ्या व्यावसायिक गटाच्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. यावेळेला दिशा दिली आहे, कव्हर्सला मारलाय हा बॉल. तिकडे आहेत फिल्डर अनिकेत मोकल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता दीपेश माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत मोकल, साई, इकडे अर्शिया सुद्धा आहे, त्या गावाला बिलॉंग करतात. पेन आणि त्याचबरोबरने पनवेलच्या सीमारेषेवर असणारं महत्त्वाचं गाव. आणि आता आणखी एक चांगला फटका. या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे दीपू यांना. मारलाय षटकार. गति का शानदार इस्तेमाल करते हुए बल्लेबाज दीपेश माली यहाँ पर अब तक 2 सिक्सर लगाए हैं, एक चौवा भी आता हुआ, और पंकज पालन का यहाँ पर परफेक्ट लाइन एंड लेंथ का इस्तेमाल करते हुए परफेक्ट बल्ले के बीच में आती हुई गेंद 6 रन के लिए. मॅच आता लांब गेलेली आहे, परंतु दीपू प्रयत्न करतायत. याही वेळेला बॅट अगदी वेगात फिरवली आहे, बॉल कमी वेगात आलेला आहे. आणखीन एक चांगला बॉल तिकडे पाहायला मिळाला आहे. 6वं षटक आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर हो बॉल अगदी 2 पायाच्या मधोमध. स्टंप मात्र थोडासा वाचला आणि पाठीमागे गेलाय. गती कमी केली होती पंकज यांनी यावेळेला. चांगला फटका, हा पूल समोरच्या दिशेने, परंतु यावेळेला पाणी सुद्धा थांबू नाही शकलं दीपू यांच्या या वेगवान फटक्याला. येतो चौकार. इस गेंद पर अभी तो भाग्य ने साथ नहीं दिया. अयूब शेख थे वहां पर तैनात और उनको बीट करती हुई गेंद 4 रन आते हुए. 4 रन के साथ कुल मिलाकर रन संख्या मैग्निफिसेंट नवी मुंबई की 81 रन, 81, लॉस ऑफ 2 विकेट. अब तक 9 गेंद में 22 रन दीपेश माली करते हुए एक छोर से मोर्चा संभालते हुए नजर आ रहे हैं. शानदार बल्लेबाजी. 12 गेंद और 12 गेंदों में 75 रन की दरकार. मॅचची औपचारिकता आशिष मिश्रा यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. प्रभादेवी दादरचे असणारे हे खेळाडू बॉलिंगला. अनिकेत फटका खेळलाय, चांगला खेळलाय, बॉल हवेत आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या स्पर्धेत माझी निवड का झाली आहे दाखवून देत आहेत पनवेल तालुक्यातील साई गावचे खेळाडू अनिकेत मोकल. हाई एंड हैंडसम सिक्सर आता हुआ अनिकेत मोकल के बल्ले से. बहुत ऊंचाई गेंद ने ली थी और इसी के साथ एक और बेहतरीन सिक्सर आता हुआ. 87, लॉस ऑफ 2 विकेट. आणखीन एक, याही वेळेला चांगला फटका. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, परंतु मला माझी आणि माझ्या साई गावाची छाप सोडायची या मान्सून सुपर सिरीज मध्ये अनिकेत मोकलने दाखवलाय. आणखीन एक षटकार. सुपर बॉटम एंड का बहुत शानदार इस्तेमाल करते हुए नजर आ रहा है. अब तक बराबर गेंद को भापते हुए और पैरों का इस्तेमाल करते हुए गेंद को आने देते और उसके साथ टाइमिंग लाजवाब. आशिष एक चांगले बॉलर आहेत, परंतु समोर अनिकेत चांगली कामगिरी करतायत. आता दिशा दिली, नो लुक. आ रा 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 खतरनाक. आता हा स्ट्रोक आवडला असेल, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. साई गावचा सितारा अनिकेत मोकल काय फटका खेळलाय, लाजवाब. बेहतरीन स्ट्रोक था. नो लुक शॉट आप देख सकते हैं स्लो मोशन में. बेहतरीन स्ट्रोक. कल शायद विघ्नेश साकल तोड़े ने भी ऐसे ही स्ट्रोक को अंजाम दिया था और इस सेकंड नो लुक शॉट, वाह बेहतरीन स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक. बार बार देखो, 1000 बार देखो. 3 षटकार लगातारचे मारलेत आणि हा स्ट्रोक पुन्हा 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 पाहावासा वाटेल. अनिकेत मोकल यांचा एवढा चांगला खेळ आहे. लगातारचे 3 बॉल 3 षटकार मारलेले आहेत. आशिष यांच्या विरुद्ध तुटून पडले ते खेळाडू. चांगली कामगिरी पाहायला मिळते. मॅच लांब आहे, परंतु प्रयत्न सुरू आहे. 9 चेंडूमध्ये 57ची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया चमत्काराने भरलेला क्रिकेटचा खेळ आणि अजूनही प्रयत्न सुरूच आहेत मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमचे. पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार मारलेत या युवा अनिकेत मोकलने.
चांगला बॉल, आता कमबॅक केलंय. मी सुद्धा इकडे का आलोय, कारण मागील 4-5 संघामध्ये जर पाहिलं तर या आशिष मिश्राने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. आणि मी एका स्पर्धेत तर पाहिलं की आम्ही त्यांनी लागोपाठच्या 2 मॅचमध्ये हॅट्रिक घेतली होती. त्याच्यामुळे याही गोलंदाजाकडे ती क्षमता आहे आणि ती दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत. चांगला बॉल टाकलाय अनिकेत यांच्यासाठी, परंतु अनिकेत पुन्हा एकदा समोर खेळतायत आणि आता येतोय चौकार. इस गेंद को पढ़ नहीं पाए आयुब शेख और उनको बीट करती हुई गेंद 4 रन. अनिकेत इज ऑन अ फायर. क्या बेहतरीन बल्लेबाजी होती हुई. नफातुल्ला शॉट था ये, शानदार बल्लेबाजी करते हुए. चांगली कामगिरी या ठिकाणी जरूर करतोय, आपली छाप सोडतोय हा युवा खेळाडू. परंतु समोर आशिष 7 मध्ये 53. आता चांगल्या टप्प्यावर बॉल टाकण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आहे. बघता बघता हे षटक इकडे संपलेलं आहे. या षटकात रन आल्या, परंतु आता खूप उशीर झालेला आहे आणि लक्ष मोठं राहिलेलं आहे. अँगल बनवत बॉल बाहेर गेला. 53 पाहिजे 6 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी. प्रमोद सर, पहिल्या डावात ज्या पद्धतीने निखिल खेळले, ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले सूरज केने, निखिलच्या 70 आणि सूरज केने यांच्या या 66 धावा, आणि त्याच्या जोरावर मात्र या पहिला डाव बनला. आणि आज जर पाहिलं तर एक मोठं लक्ष या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या मात्र या 8 ओव्हरच्या मॅचमध्ये झालेली आहे. अय्यूब शेख येत आहेत. पहिला बॉल थोडंसं कट, दीपू समोर फिरवायला गेले बॅट, परंतु नाही शक्य झालंय. या 5 बॉलमध्ये दीपू किंवा अनिकेत यांचा एकच प्रयत्न असेल, त्यातले बाहेर किती मारू आपण, कारण सिंगल डबल तर नाही होणार आहेत. प्रयत्न हाच होणार आहे की आता 6 मारूयात. त्यातला पहिला आलाय, लांब लचक मारलाय. पुन्हा एकदा मोठा गावला जाणाऱ्या रिक्षात बसून गेला तर नाही त्या दिशेने, एवढा लांब मारलाय. आणखीन एक वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि चांगली कामगिरी इकडे पाहायला मिळाली आहे. कमबॅक करतात अय्यूब. 2 बॉल डॉट टाकलेत, एक षटकार आलेला आहे. खरा मॅचची केवळ औपचारिकता, 100च्या पुढे टीम गेली, हेही महत्त्वाचं आहे. 109 झालेले आहेत बघता बघता, आणि बऱ्यापैकी टीमने 100 रन तर केल्याच या स्पर्धेमध्ये. दीपूच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका आलाय. हाही फटका निघालाय सीमारेच्या दिशेने, परंतु तिकडे रन नाही मिळणार आहेत. दीपू अनिकेत यांना कदाचित म्हणत असतील, भाऊ मीच प्रयत्न करतो, 1-2 जात आहेत का बाहेर, पाहूयात अजून. अय्यूब आणखीन एक बिग हिट. आता रस्त्याच्या पलीकडे मारलाय की काय, बाजूच्या इमारतीवर आदळेल एवढ्या लांबवर मारलाय. भाऊचा पॅटर्नच वेगळा आहे. 6. लॉन्गेस्ट स्ट्रॉन्गेस्ट सिक्सर आता हुआ दीपू माली के बल्ले से. यावेळेला मात्र अय्यूब सुद्धा सांगतायत, भाऊ तुम्ही मला लांब मारलं, परंतु त्यानंतर आम्ही तुम्हाला आउट केलेला आहे. आणि या मॅचला इकडे जिंकत असताना पुढच्या फेरीमध्ये म्हणजेच क्वालिफायर 2 खेळताना पाहायला मिळेल ताई पॅकर, प्रभादेवी पालघर. एक मोठा विजय इकडे पाहायला मिळाला. आणि आता मॅग्निफिसंट नवी मुंबई, आपणही खूप चांगल्या क्रिकेटचा खेळ या ठिकाणी सादर केला. आणि आता त्याही मॅचच्या या ठिकाणी आम्ही प्रतीक्षा करतोय. NP स्पोर्ट्स उत्तन, NP स्पोर्ट्स बाईंदर आणि परी पॅकर, आणि त्यांच्या विरुद्ध मॅच आपल्याला पाहायला मिळेल ताई पॅकरची. पहिल्या डावात निखिल जाधव 28 बॉलमध्ये 70, सूरज केने 22 बॉलमध्ये 66, प्रशांत गरत यांच्या आपण पाहिल्या 6 धावा. सूर्या मणिरत्नम 1 विकेट त्यांनी मिळवली. बाकी गोलंदाजांनी निराशा केली. दीपेश माळी यांच्या दुसऱ्या डावामध्ये 34, आकाश जंगीरच्या 30, अनिकेत मोकले यांच्या 24 आणि अक्षय पवार यांच्या 21, फिरोजची 1 विकेट, अय्यूब यांची 1 विकेट आणि पंकज यांची 1 विकेट.